राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचे संकेत दिलेत का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। आणि आता हे स्पष्ट देखील होतंय, आमच्यातले वाद आणि भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र मोठा आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय। एकत्र येणं आणि राहणं कठीण नाही असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी उत्तर देताना हे विधान केलंय। शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का असा स्पष्ट प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता। मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे वाद आणि भांडणं क्षुल्लक असं राज ठाकरेंनी म्हटलंय। अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे कामगार काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित। आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्या बरोबर का भाजप बरोबर। आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा, विरोध करायचा, बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना, या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाडी द्यायची। आणि याविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर सर आहेत। राजीव सर, ज्या प्रकारे दोन्ही नेत्यांची विधानं बॅक टू बॅक आलेली आहेत, राज ठाकरेंचं विधान आणि त्यानंतर काही वेळाच्या फरकाने लगेच उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिटाळी, काय नेमकं घडतंय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात, कशाचे नेमके हे संकेत आहेत? मला असं वाटतं अमोल की महाराष्ट्रातल्या शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबावर, ठाकरेंच्या राजकारणावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची ही गेल्या अनेक वर्षांची इच्छा आहे की या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, पण आजपर्यंत ते झालं नव्हतं। आज असं पाहायला मिळतंय की दोन्ही बाजूंनी एक एक पाऊल पुढे टाकलं गेलेलं आहे आणि ते अनेकांना सुखावणारं अशी आत्ताची ही परिस्थिती आहे असं म्हणता येईल। खरं तर ज्या वेळेला उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेला सोडून राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, त्यावेळेला त्यांचं मतभेद मुख्यत्वे उद्धव ठाकरेंच्या बद्दलचे होते आणि उद्धव ठाकरेंच्या बरोबरची काही मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत त्याच्याबद्दलचे होते। त्याही वेळेला राज ठाकरेंनी असं सांगितलं होतं की माझं बाळासाहेबांवर प्रेम आहे आणि आमचा विठ्ठलाशी झगडा नाही, बडव्यांशी आहे, म्हणजे जे काही आजूबाजूचे आहेत त्यांच्याशी आहे। मधल्या काळामध्ये पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आणि हे दोन्ही भाऊ, हे त्यांचे दोघांचेही पक्ष जिथं होते तिथून खूप खाली आणि आता एक प्रकारे जमिनीवर दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते आज आलेले आहेत। आणि त्यामुळं आता जे आत्ताचं वास्तव आहे त्याचा विचार करून ही भाषा आजची आपल्याला जी बघायला मिळते ती आपल्याला दिसते आहे। आता मुद्दा असा आहे की राज ठाकरेंच्याकडून असा टाळीचा संकेत दिला जाणं हे काही पहिल्यांदा झालं आहे असं नाही आहे। मागच्या महापालिकेच्या निवडणुकीच्याही वेळेला याच प्रकारचं एक वातावरण तयार झालं होतं। त्यावेळेला अशा चर्चा होत्या की हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते एकमेकांबरोबर म्हणजे दुसऱ्या पातळीवर सेकंड लेवलचे लीडरशिप आणि म्हणजे शिवसेनेची आणि मनसेची यांच्यामध्ये चर्चाही झाल्या होत्या। काही सुभाष देसाई, अनिल देसाई, संजय राऊत ही मंडळी शिवसेनेच्या काही मनसेच्या काही नेत्यांच्या बरोबर बोलणार होते, त्यांच्या वाटाघाटीही चालल्या होत्या, पण ऐन वेळेला ते झालं नाही आणि मनसेकडून हे सांगितलं गेलं की ऐन वेळेला शिवसेना, त्यावेळची शिवसेना उद्धव ठाकरे
त्यांनी बॅकट्रॅक केलं आणि त्यामुळं त्यावेळेला ते होऊ शकलं नव्हतं. मधल्या काळामध्ये शिवसेना फुटली, शिंदे बाहेर गेले, ते अख्खा पक्ष घेऊन गेले आणि त्यामुळं त्या अर्थानं शिवसेनेची त्यावेळची जी ताकद होती गेल्या महापालिकेच्या वेळची ती आज उद्धव ठाकरेंची राहिलेली नाही आहे. मनसेची ही ताकद त्यावेळेला जी होती ती आज राहिलेली नाही आहे आणि त्यामुळं आपसातले जे काही मतभेद आहेत ते मिटवून आपण जर एकत्र आलो तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना होईल असा विचार हे सगळं जेव्हा राज ठाकरे बोलले तेव्हा त्यांच्या मनामध्ये असणार आहे. प्रश्न गेल्या वेळेला होता उद्धव ठाकरेंची त्याच्याबद्दल तयारी आहे का, उद्धव ठाकरे ते ॲक्सेप्ट करतील का. मधल्या काळामध्ये जेव्हाही अशा प्रकारच्या चर्चा आल्या त्या संदर्भात त्या अनुषंगानं शिवसेनेतल्या काही प्रमुख लोकांशी जेव्हाही या विषयावर बोलणं झालं तेव्हा त्यांच्याकडून एक मुद्दा बोलला गेलेला आहे की राज ठाकरेंच्याबद्दल आम्हाला तसा भरोसा वाटत नाही. राज ठाकरेंना आम्ही बरोबर घेऊ आणि ते एकदा इकडं आले की नंतर ते काय राजकारण करतील त्याच्याबद्दल आम्हाला खात्री नाही आणि त्यामुळं उद्धव ठाकरे खास करून पुढं जायला कचरतायत. राज ठाकरेंच्या बाजूनही हेच सांगितलं जात होतं की राज ठाकरेंपेक्षा मनसेच्याकडूनही की आम्ही तयार आहोत, पण त्यांना अशी भीती वाटती शिवसेनेच्या नेत्यांना, उद्धव ठाकरेंच्या बरोबरच्या लोकांना, उद्धव ठाकरेंना की जर राज ठाकरे बरोबर आले तर राज ठाकरेंचा जो करिश्मा आहे त्यामुळं ते शिवसेनेला झाकळून टाकतील आणि एकदा आत आल्यानंतर ते काय करतील याचा आम्हाला भरोसा नाही. जेव्हा उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकर नावाची एक मोहीम, एक कॅम्पेन मुंबईमध्ये करायची सुरुवात केली होती तेव्हा राज ठाकरे शिवसेनेमध्येच होते, पण लगेचच त्यानंतर कल्याणला काही उत्तर भारतातून आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार नोकऱ्यांच्या निमित्तानं, कारण इथल्या स्थानिक अगदी दुय्यम तिय्यम दर्जाच्या नोकऱ्यांसाठी सुद्धा तिकडनं मुलं आली होती आणि तो मुद्दा घेऊन की ह्या नोकऱ्या आमच्या मुलांना का मिळू शकत नाहीत, याच्या जाहिराती तिकडच्याच वर्तमानपत्रांमध्ये का येतात असा मुद्दा घेऊन शिवसेनेतल्याच काही जणांनी त्यांना मारहाण केली होती. कल्याणमध्ये झालेली ती मारहाण देशभर गाजली होती आणि त्यामुळं शिवसेनेचा हा मी मुंबईकर असं म्हणत सगळ्या भाषिकांना बरोबर जोडण्याचा जो प्रयत्न होता त्याच्यावर पाणी पडलं होतं. आज उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे तो पुन्हा त्याच प्रकारचा प्रयत्न करू पाहते. त्यावेळेला ते सगळ्या भाषिकांना जवळ घेऊ पाहत होते, आज ते इतर धर्म म्हणजे फक्त हिंदूंचा न बोलता ते सगळ्यांना, खास करून मुस्लिमांमध्ये आज त्यांना ज्या प्रकारचा सपोर्ट आहे तर त्यांनाही बरोबर घेऊ इच्छित आहेत. त्यांच्या मनामध्ये एक धास्ती त्यावेळेला ती होती, आजही ती आहे की एकदा राज ठाकरे आल्यानंतर त्यांचं जे राजकारण आहे ते शिवसेना ही वेगळ्या प्रकारची जी एक मोठ बांधायचा प्रयत्न करते त्याला हरताळ तर फासणार नाही ना. त्यामुळं आज राज ठाकरेंनी फार स्पष्टपणानं सांगितलं की भांडणं जी आहेत ती व्यक्तिगत किरकोळ स्वरूपाची आहेत आणि म्हणजे राज ठाकरेंनी तर असं म्हटलं की फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरेच नाही, त्यांच्या बोलण्यामध्ये ते विधान असं आहे की जे मराठी माणसाचं राजकारण करणार आहेत त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एक प्रकारे ते त्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा ते त्याच्यामध्ये ते त्यांना सोडत नाही आहेत, कारण एकनाथ ठाकरेंची शिवसेना हा सुद्धा मराठी माणसाचं, मराठी भाषेचं आणि महाराष्ट्राचंच राजकारण करणारा पक्ष आहे. त्यामुळं राज ठाकरे म्हणताना त्या सगळ्यांना आपण एकत्र आलं पाहिजे असं म्हणतात. उद्धव ठाकरेंनी हे फार स्पष्ट केलं की शिंदेंना त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना घेणार नाही, पण राज ठाकरेंच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या अटी आहेत त्यातली पहिली ही की हे जे तुमचं उठसूट भेटणं आहे एकनाथ शिंदेंना असेल, बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असेल तर ते थांबवा. म्हणजे तुम्ही एकदा जर येणार असाल तर तुम्ही ते शिवछत्रपतींच्या समोर शपथ घ्या की आम्ही यांच्याशी त्यांच्याशी जे गुफ्तगू चालतात, भेटी होतात, गप्पा होतात त्या थांबू. मुद्दा हे बोलण्यासाठी झालं. मुद्दा हा आहे की राज ठाकरेंच्या बद्दलचा जो एक भावना, एक भूमिका शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये आहे की हे इथं आल्यानंतर काय करतील त्या राजकारणाच्या बद्दल भरोसा नाही. तो जर मिटेल तर हे दोघंही जण एकत्र येतील. ते जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांची ताकद अनेक पटींनी वाढेल. ते जर आणि हे अनेक मराठी लोकांना असं वाटतं की या दोघा ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, पण बऱ्याचदा असं होतं की व्यावहारिक फायद्यापेक्षा इगो जेव्हा मोठे होतात आणि खास करून कौटुंबिक जेव्हा स्वरूपाचे ते विषय असतात,
कुटुंबांचे विषय असतात तेव्हा त्याच्यामध्ये इगो आणि कौटुंबिक संबंध हा फार महत्त्वाचा भाग असतो आणि मग वैयक्तिक पातळीवर किंवा पक्षीय पातळीवर किंवा एकूण त्याची कितीही किंमत मोजावी लागली तरी लोक किंवा व्यक्ती तशी किंमत मोजतात पण ते एकत्र येत नाहीत. आपण बघितलं की जर म्हणजे राज ठाकरे काय किंवा उद्धव ठाकरे काय, मनसे काय किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना काय, यांच्यामध्ये त्या अर्थानं फरक काय आहे? दोघांच्या सगळ्याही भूमिका त्याच आहेत. त्यांचं आराध्य दोघांचंही बाळासाहेब ठाकरेच आहेत. पण आपण बघितलं की उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या शिवसेनेनं अगदी आपल्या पूर्णपणानं वैचारिकदृष्ट्या विरोधी असलेल्या काँग्रेसशी, रिपब्लिकन पक्षाशी सुद्धा युती केली, राष्ट्रवादीशी सुद्धा त्यांनी हातमिळवणी केली. ज्या शरद पवारांच्या विरोधामध्ये सगळं राजकारण त्यांचं आयुष्यभराचं झालं, त्यांच्याही मांडीला मांडी लावून ते बसले. पण सगळ्या अर्थानं आपल्यासारख्याच असलेल्या मनसेसारख्या पक्षाला किंवा राज ठाकरेंसारख्या नेत्याच्या बरोबर जाणं त्यांनी टाळलं. कारण त्याच्या मागचं कारण जे आहे ते वैचारिक कोणतंही मतभेद नसून वैयक्तिक पातळीचे त्यांचे विषय, त्यांचे इगो हे आहेत. जर वैयक्तिक पातळीवरचे कौटुंबातले कौटुंबिक मतभेद जे काही आहेत ते मिटवून आणि इगो बाजूला सारता येतो, पण हे मतभेद जे असतात कुटुंबातले ते दूर करणं बरंचसं अवघड असतं. राजकीय मोठे निर्णय कितीही घेता येतात पण कुटुंबातले छोटे निर्णय घेणं बऱ्याचदा अवघड होतं. ते ह्या दोघांच्याही बाबतीमध्ये आणि त्यामुळं त्यांच्या पक्षांच्याही बाबतीमध्ये घडलेलं आपण गेल्या जवळपास 18-1 वर्षांपासून पाहतो आहोत. जर त्या इगोना बाजूला सारून महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा यांच्यासाठी जर त्यांनी एकत्र यायचं ठरवलं तर महाराष्ट्रातल्या एका मोठ्या वर्गाला तो सगळा ते राजकारण सुखावणारं असेल आणि महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाची ताकद, खास करून मुंबईमध्ये या पक्षांची ताकद, दोन्ही पक्षांची अनेक पटींनी वाढेल. म्हणजे ते 2+2 4 नाही होणार, ते अनेक पटींनी वाढलेलं आपल्याला दिसेल. ते 6, 8, 10 कितीही होऊ शकतं. मला असं वाटतं की त्या अर्थानं आजची जी पाठोपाठची विधान आहेत त्याच्याकडं आपण पाहिलं पाहिजे. खरं राजीव सर, ह्याच्या पुढे जाऊन आणखी एक जो महत्त्वाचा प्रश्न समोर येतो की हे दोन्ही व्यक्ती केंद्रित पक्ष आहेत, आदेशावर चालणारे पक्ष आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे, या दोन नेत्यांना जर ते मान्य असेल आणि त्यांनी गो अहेड दिला तर हा निर्णय होऊ शकतो. या दोघांच्या व्यक्ती म्हणून या दोघांच्या पुरताच हा निर्णय मर्यादित असणार आहे की इतरही अनेक फॅक्टर या निर्णयामागे असू शकतात? विशेषतः ज्या प्रकारच्या युती आणि आघाड्यांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे दोन पक्ष सहभागी आहेत आणि इतर सगळी राजकीय गणितं पाहता. पहिला जो भाग आहे अमोल, तो ह्या दोन व्यक्तींचा प्रश्न जरी असला तरी व्यक्ती हे दोन्ही पक्ष चालवतात आणि ते काही एक व्यक्ती नाही आहेत. दोघांच्याही आजूबाजूला अनेक व्यक्ती असतात. म्हणजे एक व्यक्तीचा जरी मुद्दा असला तरी त्याच्यामध्ये त्याच्यावर प्रभाव पाडणारे, त्याला इन्फ्लुएन्स करणारे असे अनेक जण असतात. अनेकदा अशा गोष्टींमध्ये त्यांचे हितसंबंध हेही फार महत्त्वाची भूमिका अशा गोष्टींमध्ये बजावत असतात. तर त्यामुळं बऱ्याचदा गोष्टी घडता त्या घडत नाहीत, कारण कुणाचे तरी हितसंबंध आड येतात आणि ते अशा गोष्टी घडू देत नाहीत. आता म्हणजे आज ज्या प्रकारची विधानं ही पाठोपाठची आलीत याचा अर्थ आणि इतक्या उघडपणानं जेव्हा हे दोन्ही नेते बोलत आहेत, शेवटी त्याचा अर्थ आपण असा लावूही शकतो की हे जे हितसंबंधी असं या प्रकारचं अलायन्स किंवा या प्रकारची युती होऊ नये अशी इच्छा असणारे जे असतील त्यांना ह्या दोन्ही नेत्यांनी बाजूला सारलेला आहे किंवा त्यांचा जो काही विरोध असेल त्याला फारशी किंमत नाही आहे असे संकेत त्यातून आपल्याला घेता येऊ शकतात. मुद्दा उद्धव ठाकरेंनी जी अट घातलेली आहे ती राज ठाकरे स्वीकारणार का हा आहे. म्हणजे हे बाकीचे जे इतर मंडळी आहेत त्यांच्याहीपेक्षा की अशी शपथ किंवा असा शब्द राज ठाकरे उद्धव ठाकरेंना देतील का की या पुढच्या काळामध्ये ज्या प्रकारच्या भेटीगाठी, ज्या प्रकारचं इतरांशी म्हणजे खास करून भाजपशी आणि शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध राज ठाकरेंच्या मनसेनं प्रस्थापित केलेले आहेत ते सगळे आम्ही तोडून देऊ आणि आम्ही तुमच्याच बरोबर राहू. तर मला असं वाटतं की मग ह्या दोघांच्या एकत्र येण्यामध्ये काही अडचण येणार नाही. दुसरा भाग, आघाडीमधले बाकीचे जे पक्ष आहेत, मग ती काँग्रेस असेल
किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांना मनसेच्या बद्दल तसा काही आक्षेप असायचं कारण नाही. कारण 19च्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की या दोघांच्या बरोबरीनं, या दोन पक्षांच्या बरोबरीनं राज ठाकरेंची मनसे सुद्धा तेव्हाच्या भाजप शिवसेना युतीच्या विरोधामध्ये लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेली होती. त्यांनी प्रचाराच्या सभा, अनेक सभा त्या काळामध्ये त्यांनी घेतल्या होत्या आणि त्यामुळं वैयक्तिक पातळीवर जर काही मतभेद असतील तर तेही बाजूला सारले जाऊ शकतात. वैचारिक मतभेद तर नाहीत फारसे, हे त्या सभांनी दाखवून दिलेलं होतं. आणि जर राज ठाकरे या मंडळींच्या बरोबर आले तर कुणीही नवी कितीही छोटी असली शक्ती, पक्ष, संघटना तरी त्याच्यामुळं जर फायदा होणार असेल भाजप विरोधासाठी तर यापैकी कोणताही पक्ष त्याला विरोध करेल असं मला वाटत नाही. मुद्दा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही बोलताना तर बोललेले आहेत, खरंच त्यांना ते आतून तसं वाटतंय का आणि जे वाटतंय ते करण्याचं धारिष्ट्य ते दाखवतायत का, हा आहे. बऱ्याचदा असं असतं की सभांमधून किंवा मुलाखतींमधून अनेक विधानं केली जातात. ती विधानं त्या वेळेपुरती, काही वेळेला टाळ्या घेण्यापुरती असतात. त्यांना कोणी विचारायला जात नाही नंतर की तुम्ही हे बोलला होतात ते पुढं तुम्ही का करत नाही आहात किंवा असं का नाही झालेलं. तर त्यामुळं जे बोललेत ते त्याच पद्धतीनं पुढं नेण्याची धमक या दोघांनीही जर दाखवली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन काहीतरी, एक नवं प्रकरण, नवीन अध्याय सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आज कधी नाही इतकी या दोघांनाही एकमेकांची गरज आहे. फक्त वैयक्तिक पातळीवर नाही तर पक्षीय पातळीवरही या दोन्ही पक्षांना एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आपण बघितलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 11-12 मतदारसंघ असे होते जिथं उद्धव ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले आणि तिथं मनसेच्या उमेदवारांनी इतकी मतं घेतली की त्यामुळे शिंदेंचे उमेदवार तिथं पराभूत झाले. जर हे दोन पक्ष एकत्र आले तर त्यांची ताकद अनेक पटीनं वाढलेली आपल्याला दिसणार आहे. आणि त्यामुळं अनेक वर्षांपासून असे अनेक जण आहेत की जे देव पाण्यात घालून बसलेत की यांनी एकत्र यावं म्हणून, आणि त्याच वेळेला असेही अनेक जण आहेत की जे देव पाण्यात घालून बसलेत की यांनी कधीही एकमेकांची तोंड पाहू नयेत. आत्ताच्या घडीला ही स्थिती आहे की ह्या दोघाही भावांनी, ठाकरे बंधूंनी एक एक पाऊल एकत्र येण्याच्या दृष्टीनं जर म्हणायचं तर आपण म्हणू शकतो, पण सकारात्मक असं टाकलेलं आहे. आता एकमेकांच्या अटी शर्ती एकमेक ते मान्य करतील का? मुळामध्ये उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्याबद्दल तो विश्वास वाटतो का, हा सगळा भाग आहे. जर त्यांना तसा तो वाटत असेल तर मग यांना एकत्र येण्यापासून कुणी रोखू शकेल असं मला नाही वाटत. अमोल. राजीव सर, आणखी एक यातला मुद्दा की ज्या अंतराने या दोघांच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत, इतका मोठा निर्णय असणार आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे उत्तर देताना असं म्हणतात, दुसरीकडे भाषणामध्ये भाषण सुरू असताना म्हणजे समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना बाहेर काय घडतंय, काय बातमी आहे हे माहीत नाही असं गृहीत धरून उद्धव ठाकरे ही प्रतिक्रिया देतात. तर हे इतकं स्पॉन्टेनियस असावं असं आपण समजू शकतो की याच्या आधीची काही पार्श्वभूमी असेल, चर्चा झाली असतील किंवा त्या दृष्टीने पावलं पडायला सुरुवात झाली असेल आणि त्यातला हा एक अंक म्हणून या सगळ्या आजच्या दोन बॅक टू बॅक प्रतिक्रियांकडे पाहायला हवं. मला वाटत नाही की हे फार अपघातानं सगळं घडलेलं आहे. मधल्या काळामध्ये आपण बघितलं तर 2-3 असे प्रसंग आहेत की जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू त्या दोघांच्याही बरोबर, राज ठाकरेंच्या बरोबर शर्मिला ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बरोबर रश्मी ठाकरे असताना त्यांचे कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये एकत्र हास्य विनोद अशा प्रकारचे फोटो अनेक काळांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. या प्रकारच्या चर्चा की आता तुम्ही दोघांचंही राजकारण अगदी निचतम पातळीला असताना तुम्ही आता एकत्र यायला पाहिजे अशा प्रकारचे मेसेज, अशा प्रकारच्या गोष्टी त्या दोघाही नेत्यांपाशी बोलल्या जात होत्या, बोलल्या जात आहेत. आणि खाजगीमध्ये आमच्याकडून काही प्रश्न नाही, पण असं म्हणत दोघाही बाजूंकडून सकारात्मक त्याला प्रतिसादही मिळताना दिसत होता. ज्या अर्थी जेव्हा राज ठाकरे एवढ्या स्पष्टपणानं काही गोष्टी बोललेत तेव्हा नक्कीच त्याच्या पडद्यामागंही काही गोष्टी घडल्या असू शकतात, त्याची शक्यता नाकारायचं कारण नाही.
आणि म्हणजे जेव्हा अशा गोष्टी इतक्या बोलल्या जातात तेव्हा सगळंच काही ते योगायोगानं घडतं, अपघातानं घडतं असं होत नाही. ह्या गोष्टी, या चर्चा पडद्यामागं गेल्या काही काळापासून, खास करून विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांनंतर, अमित ठाकरेंच्या पराभवानंतर आणखीन प्रकर्षानं सुरू झालेल्या आहेत. आणि त्यामुळं म्हणजे हे अगदीच आज राज ठाकरेंची मुलाखत आहे ती काही त्यांनी महेश मांजरेकरांना दिलेली आज नाही आहे दिलेली, ती काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड झालेली आहे. आज ती लोकांच्या समोर आली. ती अर्थातच अशी मुलाखत झाली हे अनेकांना माहिती होतं. मुलाखतीमध्ये काय बोललं गेलं हे अनेकांना माहिती होतं. ते उद्धव ठाकरेंपर्यंत पोचलंच नसेल असं मानणं दूधखुळेपणाचं ठरेल. त्यांच्यापर्यंत विषय गेलेलाच असणार आहे. आणि मुलाखतीतून कळलं असं कशाला, त्याच्याही आधी वेगवेगळ्या मार्गातून जो विषय आपल्यापर्यंत येतो, ज्या चर्चा घडतायत काय ते आपल्यापर्यंत येतात, त्या त्यांच्यापर्यंत अर्थातच गेलेल्या असणार आहेत. आणि त्यामुळं आज योगायोग असा झाला की ती मुलाखत, त्याचा अंश प्रसिद्धी माध्यमांच्याकडे आल्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंचं ते जाहीर भाषण होतं आणि त्यामुळं त्या पाठोपाठ दोन्ही आल्या. पण पडद्यामागून या स्वरूपाच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत. अर्थात आज ही जी विधानं, वक्तव्य आलीत याचा अर्थ हे दोघंजण एकत्र येणारच असं मानणंही काहीसं भाबडेपणाचं ठरेल. याच्यामध्येही बरेच स्वल्पविराम, इफ्स, बट्स आणि परंतु अशा गोष्टी आहेत. त्या जर मिटल्या तरच ते एकत्र येऊ शकणार आहेत. आपल्याला बघूया आता, म्हणजे पुढचे 6 महिने जे आहेत ते महापालिकेच्या निवडणुकांचे म्हणजे रणशिंग एक प्रकारे आता काही काळामध्ये फुंकलं जाईल. तर त्यामुळे पुढच्या 6 महिन्यामध्ये अनेक प्रकारचं राजकारण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आकार घेताना पाहायला मिळेल. त्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग जो चॅप्टर आहे ते आज त्याचं पहिलं पान उघडलं गेलं असं मी म्हणेन की राज ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी त्याला दाद दिली. खरंय राजू सर, ह्याच क्षणासाठी जे अनेक वर्ष प्रयत्न करतायत हे दोन्ही राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामा वैद्य सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. चंदू मामा, याचसाठी केला होता अट्टहास असं जे म्हणतात, गेली इतकी वर्ष तुम्ही जे प्रयत्न करता आहात तो एकाच दिशेने आता याला फळ येताना दिसतंय. कसं पाहता या बॅक टू बॅक 2 प्रतिक्रियांकडे आपण? त्यांचा फोन कट झालेला आहे. पुन्हा एकदा लवकरच आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. राजू सर, ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकांची पार्श्वभूमी, निवडणुकांची पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टीला आहे, अर्थात या निवडणुकांना अजून काही महिन्यांचा अवधी आहे, तर ह्या सगळ्या मुंबई राखणं, दोघांची एकाच पातळीवर गरज निर्माण होणं आणि ते एकाच पातळीवर येणं आणि एकमेकांपासून होणारे असा निर्णय घेतल्यामुळे होणारे फायदे सुद्धा समान असणं, या सगळ्या गोष्टी जुळून आलेत किंवा तशी परिस्थिती झालेली आहे, त्याच्यामुळे आता ही पावलं पडताना दिसतात. अमोल, एक गोष्ट ही आहे की शिवसेनेचा जीव हा जसा तो पूर्वी गोष्टींमध्ये असायचं की पोपटाचा कुठल्या तरी जंगलातल्या पिंजऱ्यामध्ये असलेल्या पोपटामध्ये अमुकचा जीव आहे, तसं शिवसेनेसाठी मुंबई महापालिका त्याच्यामध्ये त्यांचा जीव आहे, त्यांच्यासाठी तो अस्मितेचा प्रश्न आहे. आणि ज्या प्रकारची निकाल मुंबईतून गेल्या 2 निवडणुकांमध्ये शिवसेनेला अनुभवायला आले, त्यांच्या वाट्याला आले, तर त्यामुळं महापालिका राखणं ही काही शिवसेनेसाठी अर्थातच सोपी गोष्ट नाही आहे. एक असं आहे की शिवसेनेच्या राजकारणामध्ये त्यांना महाराष्ट्राचं राजकारण करताना त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बाहेर साथ मिळते. मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद आहे पण राष्ट्रवादीची, शरद पवारांच्या तशी बिलकुलच ताकद नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जर मनसेसारखा पक्ष, ज्याचे पॉकेट्स मुंबईमध्ये आहेत, ज्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला खास करून एकनाथ शिंदेंना पाहायला मिळाला, तर त्या पॉकेटमधली जर ती लोक जर बरोबर आली शिवसेनेच्या, तर त्याचा अर्थातच मोठा फायदा शिवसेनेला होणार आहे. आणि त्यांचं जे लक्ष, त्यांचं जे ध्येय आहे मुंबई महापालिका जिंकायचं, ते राज ठाकरे जर सोबतीला आले तर त्याच्यामुळं त्यांना ते सोपं होणार आहे. कितीही राज ठाकरेंना किती मतं मिळाली, त्यांचे किती उमेदवार निवडून आले, याहीपेक्षा राज ठाकरेंचा जो करिश्मा आहे तो फार मोठा आहे महाराष्ट्राच्या एकूण राजकारणामध्ये. राज ठाकरेंचं म्हणजे त्यांचे दिवाने असणारे त्यांचे जे काही चाहते आहेत ते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. आणि त्यामुळं
ह्या दोन नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन नेत्यांच्या व्यक्तिगत आपण जर प्लस मायनसेस बघितलं तर ते एकमेकांना पूरक ठरतील अशा प्रकारचं त्यांचं सगळं त्यांच्या नेतृत्वाची शैली आहे आणि त्यामुळं जर ते एकत्र आले तर एकमेकांना पूरक ठरतील आणि दोन्ही पक्षांना ते आणखीन वरच्या पातळीवर नक्कीच घेऊन जाऊ शकतील। महापालिकेमध्ये मनसेची ताकद जर शिवसेनेला मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला होईल आणि त्याचबरोबर मनसेलाही होईल। आज मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ती आपले जे आता उरलेले जे काही शिलेदार आहेत त्यांना राखणं हे फार चॅलेंजिंग आहे। कारण म्हणजे दीर्घकाळ विरोधी पक्षात राहिल्यानंतर आणखीन अनंत काळ विरोधी पक्षात बसण्याची इच्छा, क्षमता, मानसिकता संपत चाललेली आहे दोन्ही पक्षांमध्ये आणि त्यामुळं पटकन म्हणजे भाजपबरोबर जा, शिवसेना एकनाथ शिंदेंच्या बरोबर जा, अजित पवारांच्या बरोबर जा आणि सत्तेच्या वळचणीला जाऊन उभे राहा आणि आपले म्हणजे जर काही अडचणी असतील तर त्या दूर करा किंवा जे सत्तेचे फायदे आहेत ते मिळवा, अशी मानसिकता मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला पाहायला दिसते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। जर हे दोघं एकत्र आले तर त्याच्यातून जे एक ऊर्जा तयार होऊ शकते, त्यामुळं ह्या दोन पक्षांना किमान आपले गट जे आहेत ते आपल्याबरोबर ठेवण्यामध्ये बऱ्याच अंशी यश मिळू शकतं। जे इकडे तिकडे अदरवाईज पळाले असते त्यांना की यांच्या एकत्र येण्यामधून जी ताकद निर्माण होते ती पाहून कदाचित त्यांचं जाणं थांबलं जाऊ शकतं। त्यामुळं या दोन्ही पक्षांना त्यांची ती गरज आहे आत्ता, पण पुन्हा मी म्हणेन की त्यांचं बोलण्याचा दिशा जरी ती असली तरी जोपर्यंत ते प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत ते झालं असं मानायचं कारण नाही, पण जर ते झालं तर त्याचे हे फायदे आहेत असं मला म्हणावंसं वाटतं। निश्चित खूप खूप धन्यवाद राजू सर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल। तर दोन्ही ठाकरेंनी आपले स्पष्ट संकेत दिलेले आहेत आणि आत्तापर्यंत अनेकदा याबाबतच्या चर्चा झाल्या, मात्र दोन्ही नेत्यांनी बॅक टू बॅक विधानं करणं, त्याच्यात असणारं डेस्परेशन, त्यात असणारी तातडीची भावना आणि त्यात असणारा ठोसपणा हे मात्र नवीन आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा दोन ठाकरे एकत्र येतात का या चर्चांना जोर धरलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।